जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। रेस्क्यू करताना बिबट्याशी झुंजीत 2 जण जखमी आणि काही वेळातच बिबट्याचा मृत्यू। जबाबदार कोण? सेलू येथे काल दुपारी हायवे लगत आढळलेल्या बिबट्याच्या रेस्क्यू दरम्यान मोठा थरार घडल्याची माहिती समोर येत आहे। रेस्क्यू मोहिमेदरम्यान 2 जण जखमी झाल्याची माहिती असून मात्र या घटनेचा अधिकृत वन विभागाच्या माहितीत उल्लेख नसल्यानं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली होती। तसेच पीपल फॉर ॲनिमल्स संस्थेच्या प्रतिनिधींचाही पाचारण करण्यात आले होते। वन विभागाकडे मनुष्यबळ असताना पीपल फॉर ॲनिमल या संस्थेच्या प्रतिनिधींना का पाचारण केले असा प्रश्न उपस्थित होतो। रेस्क्यू दरम्यान बिबट्याशी झुंज झाल्याचं सांगितलं जात आहे, ज्यात 2 जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे। मात्र या जखमींची अधिकृत नोंद का नाही? वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार 2 जण जखमी झाल्याची माहिती दडवली जात आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे। दरम्यान रेस्क्यू झाल्यानंतर काही वेळातच बिबट्याचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली आहे। बिबट्याच्या मृत्यू जबाबदार कोण? रेस्क्यू प्रक्रियेत काही त्रुटी होत्या का? वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नसल्यानं वन विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। रेस्क्यू की हलगर्जीपणा? सत्य काय याचा उलगडा होणं आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होते। रविराज घुमे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।